मुंबईप्रमाणे सांगलीतही मॅनहोलमध्ये एखाद्याचा मृत्यू होण्याची महापालिका प्रशासन वाट पाहते का? नागरिकांचा संतप्त सवाल. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक भागात नागरी समस्या भेडसावत असताना आता पावसाला सुरुवात झालेली असून यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साठवून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. आणि त्यातच भरीसभर म्हणून आता शिवाजी मंडई वॉर्ड क्रमांक 15, शामराव नगर रोड, मसोबा मंदिर जवळ, स्टेशन रोड, रिसाला रोड, रॉकेल लाईन, वखारबाग, मारुती रोड, आनंद टॉकीज समोर आदी अनेक ठिकाणी काही ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही रस्त्यावरील मॅनहोल सर्रासपणे उघडे असल्याचे दिसून येत आहे. आणि या बाबतीत लोकहित मंचच्या वतीने अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही आज तगायत यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्याचं शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आलं आहे. मुंबईमधील घटना ताजी असताना सांगलीतही अशा मॅनहोलमध्ये एखादा नागरिक पडून मेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार आहे का, असा सवाल करण्यात येत आहे. आजपर्यंत अशा धोकादायक खड्डे, उघडे मॅनहोल याविरुद्ध आवाज उठवून काही ठिकाणी वृक्षारोपण, रांगोळी आंदोलन अशा अनेक आंदोलने लोकहित मंचच्या वतीनं करण्यात येऊनही प्रशासन डोळे उघडून बघायला तयार नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. या पाण्याचा आणि उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने एखादा नागरिक त्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याला पूर्णपणे महानगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील. लवकरात लवकर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मॅनहोल बंद करावीत, अन्यथा लोकहित मंच महानगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.